हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत डोमेस्टिकेशन ऑफ द प्लांट्स. डोमेस्टिकेशन ऑफ द प्लांट म्हणजे काय आहे की आपण खूप सारे प्लांट्स आहेत, तर आपण डोमेस्टिकेटेड प्लांट्स वगैरे करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुलसी आहे, ॲलोवेरा आहे. तर हे सारे जे प्लांट्स आहेत आपण घरामध्ये पण ग्रो करू शकतो, तर त्याला म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ द प्लांट. The term the dominicate in the context of the plant, the often they refer the species of the group of the plant that outcompete other the resources like light, water, nutrient to give the environment. ओके. तर कुठल्या पण प्लांटसाठी जे आहे ते सगळ्यात पहिलं लाईट हवं आहे, वॉटर हवं आहे आणि न्यूट्रिएंट पाहिजे. ओके. तर ते ते असेल तर ते कुठले पण प्लांट वगैरे काय केलं जातं, ग्रो केलं जातं. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट इकोसिस्टीम. ओके. तर फॉरेस्ट इकोसिस्टीममध्ये जे आहे तर फिश लाईट, वॉटर आणि न्यूट्रिएंट पाहिजे. The dominant plant are those that have the greatest biomass or that the significant influence of the structure and the function of the habitat. The dominance due to the factor to the rapid growth and the highly productive rate or the competitive ability. ओके. तर कुठले पण प्लांट ग्रो करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सगळ्यात पहिलं लाईट पाहिजे, वॉटर पाहिजे आणि न्यूट्रिएंट पाहिजे. आणि त्यासाठी जे फॅक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय पाहिजे, हाय रिप्रोडक्टिव्ह रेट पाहिजे आणि रॅपिड ग्रोथ. ओके. तो ग्रोथ पाहिजे सगळ्यात पहिले, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नेक्स्ट काय आहे, एन्शियंट सेंटर ऑफ द ॲग्रिकल्चर. तर एन्शियंट पिरियडमध्ये जे आहेत तर खूप सारे लोक जे आहेत डोमेस्टिकेट ऑफ द प्लांट करत होते. तर फॉर एक्झाम्पल ॲसोपोटेमिया. तर ॲसोपोटेमिया नोन ॲज अ cradle of the civilization. It has a early irrigation system and the fertile land in between the Tigris and युफ्रेट रिव्हर. ओके. तर ॲन्शियंट पिरियडमध्ये जे आहे तर सगळे लोक ॲग्रिकल्चर करत होते. तर ॲग्रिकल्चरमध्ये जे आहे मेसोपोटेमिया. ओके. पॅसोपोटेमिया. तर हे जे आहे रिजनमध्ये आहे तिथं 2 रिव्हर होते, टिग्रीज आणि युफ्रेट रिव्हर. तर तिथं काय केलं जातं, इरिगेशन प्रोसेस वगैरे करत होते, कारण तिथं लँड काय होती, फर्टाईल होती. नेक्स्ट इजिप्तमध्ये काय, इजिप्तमध्ये एक रिव्हर आहे, अजून पण आहे रिव्हर, नाईल रिव्हर. तर नाईल रिव्हरमध्ये जे आहे पहिलं काय होतं, एन्शियंट पिरियडमध्ये तिथं फ्लडिंग वगैरे होत होतं. तर तिथं ॲलिबल सॉईल आहे, तिथं ॲलिबल सॉईल कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ॲग्रिकल्चरसाठी. ओके. तर आता पण आहे. ओके. तर ॲलिबल सॉईल जे आहे ॲग्रिकल्चरसाठी यूज करत होते पहिलेचे लोक, म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये. तर नेक्स्ट आहे आता इंडियामध्ये. तर इंडियामध्ये एक इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इंडियामध्ये झालंच होतं. तर ते जे आहे तर ॲग्रिकल्चर करत होते आणि तिथे एक रिव्हर होती. तर रिव्हर एक तर गंगा एक रिव्हर होती, ब्रह्मपुत्रा आणि इंदस रिव्हर. ओके. तर हे 2 रिव्हर होती. मोस्ट इम्पॉर्टंट इंदस आणि गंगा रिव्हर होती. तर तिथं इरिगेशन फॅसिलिटी होती आणि तिथे ॲग्रिकल्चर करत होती आणि तिथं पण काय होतं, ॲलिबल सॉईल होती. ओके. तर नेक्स्ट काय आहे, मॉडर्न सेक्टर ऑफ द ॲग्रिकल्चर. ओके. तर एन्शियंट झालं, आता काय बघणार आपण, मॉडर्न सेंटर बघूया. तर युनायटेड स्टेटमध्ये जे आहे ॲडव्हान्स ॲग्रिकल्चरचा यूज करतात. फॉर एक्झाम्पल जे मॉडर्न सेंटरमध्ये काय करतात की मशीनचा यूज करतात. ओके. तर पहिलं करत नव्हते, आता काय करतात, मशीनचा यूज करतात. नेक्स्ट आहे ब्राझील. तर ब्राझीलमध्ये सोयाबीन, कॉफी आणि अदर क्रॉप. तर तिथं काय केलं जातं, कमर्शियल ॲग्रिकल्चर करतात तिथं अजून पण. ओके. तर अजून पण जे आहे सोयाबीन इम्पॉर्टंट आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये जे कॉफीचे प्रोडक्शन कुठं जास्त आहे, ब्राझीलमध्ये आहे. ओके. नेक्स्ट आहे नेदरलँड. तर नेदरलँडमध्ये पण खूप सारे इनोव्हेशन झालेलं आहे. तर तिथं टेक्निकचा यूज करतात. फॉर एक्झाम्पल ग्रीन हाऊस फार्मिंग करतात. ओके. तर इंडियामध्ये पण करतात ते ग्रीन हाऊस फार्मिंग. नेक्स्ट बघूया आपण, द युनिक ट्रेट माइट इन्क्लूड. तर फर्स्ट काय, अडॅप्टेशन टू द स्पेसिफिक कंडिशन्स. ओके. डोमेस्टिकेटेड द प्लांट मे हॅव द युनिक जेनेटिक अडॅप्टेशन दॅट एनेबल टू हॅव द सर्टन एन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके. तर सगळ्यात पहिले जे प्लांट्स आहेत तर ते काय करत होते, अडॅप्ट करणे. ओके. तर अडॅप्ट करत होते प्लांट्स. फॉर एक्झाम्पल कॅक्टस. ओके. तर कॅक्टस जे आहेत ते कुठं प्रेझेंट आहे, डेझर्ट एरियामध्ये. डेझर्ट एरियामध्ये म्हणजे कुठं, फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये कॅक्टस आहे. तर कॅक्टसला जे काटे वगैरे जे आहेत, म्हणजे लिव्ज आर कन्वर्ट इन टू थॉर्न. थॉर्न म्हणजे काय, काट्यामध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. मग त्याला म्हणतात असं ॲडप्टेशन. तर प्लांटनं काय अडप्ट केलेलं आहे की काटे वगैरे त्याने अडप्ट केलेलं आहे, कारण ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे की वॉटर लॉस होऊ नये म्हणून. ओके. म्हणजे ते काय केलेलं प्लांटनं अडप्ट केलेलं आहे. नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटर्जी. सम डॉमिनिकेट
plants might have the unique reproductive strategy as the ability to produce a large number of the seed and the specialized mechanism for seed dispersal. ओके, तर सीड डिस्पर्सलमुळं काय केलं जातं, खूप सारे जे प्लांट्स वगैरे आहेत ते ग्रो होतात. नेक्स्ट काय ग्रोथ पॅटर्न. तर ग्रोथ पॅटर्नमध्ये काय आहे की सगळ्यात पहिलं ग्रोथ पॅटर्न ऑर द मॉर्फॉलॉजिकल ट्रेट आर द अदर स्पेसिस इन द निचे. ओके, तर निचेमध्ये पण ग्रोथ पॅटर्न वगैरे बघतात. नेक्स्ट आहे मेटाबॉलिक पाथवे. तर मेटाबॉलिक पाथवे जे आहेत तर युनिक मेटाबॉलिक पाथवे खूप सारे प्लांटमधले व्हरायटी आहेत. लॉट ऑफ व्हरायटी आहेत प्लांटमध्ये पण. त्याच्यामध्ये पण मेटाबॉलिक पाथवे जे आहेत ते डिफरंट राहणार. ओके, नेक्स्ट काय आहे, अंडरस्टँडिंग द जेनेटिक फीचर कॅन प्रोव्हाइड द insight into the how the certain the plants manage to the dominate their economy and can inform the conservation and the management strategy. ओके, तर कुठला पण प्लांट स्पेसिस जे आहे सगळ्यात पहिलं कन्झर्व केलं पाहिजे आणि मॅनेजमेंट केलं पाहिजे. नेक्स्ट आहे द हिअर द ओव्हरव्ह्यू. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण हिअर जेनेटिक ओव्हरव्ह्यू. तर ॲग्रिकल्चर रिजन. The plant is often located near the agriculture area to the reduce the transportation cost of the raw material. For example, dairy processing plants are commonly found in the dairy farming region. Okay. तर सगळ्यात पहिले इंडियामध्ये जे आहे ॲग्रिकल्चर करत होते, पहिले पण करत होते, आताही करतात. आणि डेअरी प्रोसेसिंग जे प्लांट्स आहेत ते ॲग्रिकल्चरमध्ये पण करू शकतात. नेक्स्ट काय अर्बन एरिया. ओके, तर अर्बन एरियामध्ये काय पॉप्युलेशन जास्त आहे सगळ्यात पहिलं. ओके, तर पॉप्युलेशन जास्त आहे. फॅसिलिटी जे अवेलेबल आहे कुठं सिटीमध्ये आहे सगळ्यात जास्त. पॅक्ड फूड प्रोसेसिंग, तर हे पण केलं जातं. खूप सारे इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की खूप सारे फूड काय केलं जातं, पॅक केलं जातं. ओके, पॅकिंग करून प्रोसेसिंग करून विकतात लोक. नेक्स्ट काय क्लायमॅटिक झोन. ओके, तर क्लायमॅटिक झोनमध्ये फॉर एक्झाम्पल काय सिट्रस प्रोसेसिंग प्लांट. ओके, सिट्रस प्रोसेसिंग प्लांटमध्ये जे आहे तिथं काय केलं जातं, खूप सारे सिट्रस फ्रूट तिथं ग्रो केलं जातं. ग्रो म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये, तर नागपूरमध्ये काय ऑरेंज फेमस आहे. तर ऑरेंज फेमस आहे, तर तिथं खूप सारे इंडस्ट्रीज आहेत तिथं. ओके, तर खूप सारे बनवतात तिथे इंडस्ट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये ग्रेप्स फेमस आहे. तर ग्रेप्समध्ये काय एक तर खाण्यासाठी आहे, नेक्स्ट काय वाईन बनवण्यासाठी पण करतात ते. ओके, म्हणजे सिट्रस फ्रूट ते आहे. ओके, तर नेक्स्ट काय आहे. ओके, तर हे इमेज आहे इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिलं काय वाईल्ड कॅबेज. ओके, तर वाईल्ड कॅबेज एक स्पेसिस आहे, त्याच्यापासून खूप सारे स्पेसिस बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल व्हाईट कॅबेज आहे, ब्रोसली आहे, काले आहे, कॉलीफ्लावर आहे, कोहिरबी आहे आणि ब्रुसिली स्प्रॉट आहे. म्हणजे एका स्पेसिसमध्ये वाईल्ड कॅबेजपासून खूप सारे व्हरायटी स्पेसिस तयार झालेले आहेत. ओके, नेक्स्ट काय आहे ट्रान्सपोर्टेशन अँड द लॉजिस्टिक हब्स. ओके, तर सगळ्यात पहिले जे लॉजिस्टिक हब्स आहेत, लॉजिस्टिक हब्समध्ये काय सामान वगैरे प्लांट फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरमध्ये जे आहे फूड वगैरे काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके, नेक्स्ट काय आहे रेग्युलेटरी अँड द इकॉनॉमिक फॉरेस्ट. तर ह्यामध्ये जे आहे आपल्याला एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये जायचं असेल तर तेव्हा टॅक्स वगैरे आपल्याला भरावं लागतं. इकॉनॉमिक कंडिशन्स. ओके, तर सगळ्यात पहिला आपल्याला टॅक्स द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपले प्लांट्स. ओके, रत्नागिरीमध्ये काय अल्फेन्सो मँगो फेमस आहे. तर आपण काय करतो, एक्सपोर्ट करतो. कुठल्या कंट्रीजला करतो, युएईला या सौदी अरेबिया वगैरे ह्या रिजनमध्ये आपण काय करतो, एक्सपोर्ट करतो. तर एक्सपोर्ट करताना सगळ्यात पहिलं गव्हर्नमेंटला काय दिलं पाहिजे आपण, म्हणजे सगळ्यात पहिलं आपण गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावं लागतं. मग ते जे मँगो आहे तर मँगो काय होणार, एक्सपोर्ट होणार अदर कंट्रीमध्ये. ओके, ओके, तर हे तर आपण बघितलेलंच आहे. एक वाईल्ड कॅबेजपासून खूप साऱ्या व्हरायटी डिफरंट तयार झालेल्या आहेत. ओके, म्हणजे मेन हे आणि हे बाकी सारे व्हरायटी बनलेल्या आहेत. ओके, तर हे पण सेम आहे. वाईल्ड मस्टर्ड. ओके, तर वाईल्ड मस्टर्ड म्हणजे काय, मोहरी म्हणतात. एका मोहरीपासून जे आहे तर खूप सारे स्पेसिस तयार होणे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.